शिवसेना विजय नहाटा हे जेव्हा आयुक्त होते तेव्हा त्यांनी संपूर्ण नवी मुंबई शहरात विरंगुळा केंद्राची संकल्पना राबवली होती। त्यामुळे विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी आपापले महासंघ तयार केले आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महिनाभरात जेवढे वाढदिवस झाले आहेत ते वाढदिवस साजरे करत असतात। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सीबीडी बेलापूर सेक्टर 8 कस्तुरबा गांधी उद्यान विरंगुळा केंद्र या ठिकाणी शिवसेना विजय नहाटा यांच्या प्रति आपुलकी दाखवत त्यांना निमंत्रित केले होते। यावेळी विजय नहाटा यांनी पावसाचे दिवस पाहता ज्येष्ठ नागरिकांना भेट म्हणून छत्री वाटप केले। तसेच आपल्या नेहमीच्या जेवणात आपल्याला कांदा हा लागतोच, परंतु आताचे कांद्याचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांना तो वापरणे शक्य नाही। त्यामुळे विजय नहाटा यांच्या वतीने कांदे वाटप देखील करण्यात आले। आपण सीबीडी मधल्या कस्तुरबा गांधी उद्यानात असलेल्या विरंगुळा केंद्रामध्ये आहोत। हे विरंगुळा केंद्र मी कमिशनर असताना तयार केलेलं आहे आणि शहरामध्ये मी आयुक्त असताना माझ्या मनामध्ये जी संकल्पना होती विरंगुळा केंद्र करण्याची ती पूर्ण शहरामध्ये त्यावेळी राबवली होती। आणि त्यामुळे जिथे जिथे विरंगुळा केंद्र आहेत त्या ठिकाणी ज्येष्ठांनी त्यांचे महासंघ तयार केलेले आहेत आणि त्यांचे कुठलेही कार्यक्रम असले तर सर्व ज्येष्ठ मला त्या कार्यक्रमाला बोलवतात। आज शेवटचा शनिवार आहे जून महिन्याचा, ते या शनिवारी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ज्यांचे वाढदिवस आहेत ज्येष्ठांचे त्यांचा सत्कार करतात, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इतर कार्यक्रम आखतात। तर या लोकांनी मला या ठिकाणी येण्याची विनंती केली होती। आपण पाहिलं शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सिनियर सिटीजन आहेत आणि मग या ज्येष्ठांमुळे आपण आहोत, ज्येष्ठांमुळे आपण घडलेलो आहोत ही जाणीव मनात ठेवून आम्ही या ज्येष्ठांसाठी आज या ठिकाणी प्रत्येकाला छत्रीचं वाटप केलं आहे आणि प्रत्येकाला 5 किलो कांद्याची भेट या ठिकाणी दिलेली आहे। या कार्यक्रमाला सगळं नियोजन आणि उपस्थित असलेले माझ्या सहकारी सौ सरोजताई पाटील, श्री रोहिदासजी पाटील, श्री भगत मरुता मथुराताई या सर्व शिवसेनेच्या मंडळांनी सातत्याने या लोकांना या सिनियर सिटीजनना मदत करत असतात। अतिशय घरगुती स्वरूपाचा आनंदाचा कार्यक्रम होता आणि त्या लोकांनी मला या ठिकाणी बोलवलं, मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया अजबांचा रिपोर्ट, नवी मुंबई।